बोला तुम्ही. 21,000 नाही हो, असं कुठं होईल ते. बकऱ्या बा या बकरीला 2-2 पिल्लं द्यायचे, 2-2 पिल्लं द्यायचे या म्हशी या गरीबच्या. शेळ्या ओळखा तुम्ही, या शेळ्यातींच्या बाप लागतील अजून. शेळी 25,000 70,000 शेळी पण चालती का? वस्तू ओळखा तुम्ही. अशी फिरवा, अशी कान फिरवा. माल विकल काही बी नाही ना. 25,000 घ्या 18 घ्या, जाऊ द्या 18 घ्या, मग 18 घ्या. करा करा ते फायनल, जाऊ 18. आता ते बी नाही म्हणताय, आता शब्द गेलाय माझा. जर का 4च पिल्ले जर कधी विकले तर प्रत्येक शेळीवर तुमच्या 2-2 हजार कमी होऊ राहिले. म्हणजे 18 करायचे तेव्हा करायचं ना. 16 कोणता येडा देणार? 16 भेटणार आहे काय? घ्या 18 घ्या. जागेवर मी 18,000 रुपयांनी पैसे मोजले. तर बघा, त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला. 18 करा. एक फक्त आपल्याला बघून सागर भाऊ केली त्यांनी 18,000 किंमत. मित्रांनो हे बघा, दोघी साईडच्या ही एक शेळी, ती एक शेळी, गाबणी शेळ्या फुल मोठ्या मापाच्या आहेत. त्याच्यानंतर ही एक इकडची आणि ती इकडची दोघी जणलेल्या आहेत. आणि ही एक मधली गाभणी. 3 गाभणा 2 जण आहेत. सागर भाऊ काय चुकीचं बोलले नाही ते, पण आता बघा माझ्या शब्दाला मान दिला. 18,000 म्हटले ते. एक फक्त कस्टमर परत ते आले पाहिजे दुसरं गिऱ्हाईक माझ्याकडे, म्हणून ही किंमत आहे त्यांना. जागेवर मी 17 आणि 18 खरीद केलं. त्यांनी वस्तूचा तुम्ही वस्तू काय 1,20,000 रुपये खर्च आलाय बघ करायची. ते देऊ राहिले. मी माझ्या हाताने शेळ्या देतो त्यांना. 16,000 रुपयांनीच पैसे द्या मला. तुमचं काय द्या, मग तुम्ही ते सांगा कुठं होईल, कुठं होईल. अशा शेळ्या कोणता व्यापारी काढून देणार नाही स्वतः. नाही 21 नाही होणार शेट. 21 कुठं काय राहिली किंमत. 5 घेऊन राहिले ते तुम्ही. एक घेतली ती दिली असते तुम्ही 21 तिने, पण 5 घेऊन राहिले. 5 घेऊन राहिले ना. मला सांगा ना शेळी काय का काशी पाहते शेळी कुठं चालली. शेळी अजून म्हैशी घागर कुठं तिरप असं बात नाही तिला. कुठं कुठं अशा कान्या तिरपे आहे का? त्या पाहून घ्या ना. 5च्या शेळ्या कुठं वाटतं दिला असा. पण समोरचे गिऱ्हाईक आणतील बा माझ्याकडे. मित्रांनो आता या शेळ्या 5 शेळी तसं झालेला आहे. तर शेळ्या घेतल्या त्यांनी 19,000 प्रमाणे. तर शेळ्या सागर मला फक्त क्वालिटी दाखवा तुम्ही शेळी धरून 19,000 प्रमाणे झाला मित्रांनो सौदा. हे बघा काय दादा. हा सोडा बरं. एक शेळी जनलेली शेळी हिच्याकडे 2 बच्चे. हिला 2 पिल्ले. काच बघा मित्रांनो. हा आणि हे बघा ही एक जनलेली, हिलाही 2 पिल्ले, हिला पण 2 पिल्ले. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पहिल्या शेळ्या नाहीये. हा हे बघून काच किती नरम आहे. सकाळी तुम्ही दूध पाजलं बरोबर. आणि आता ह्या गाबणी शेळी ही दाखवा. गाबणी शेळा मित्रांनो यांची काशीला जबरदस्त लागलाय. आणि सगळ्यात बेस्ट ही एकदम खतरनाक अजून ही बघा. 19,000 प्रमाणे मित्रांनो दिलेल्या त्या शेळ्या. माप वगैरे बघा कुठे जाऊ माप. हे फक्त कस्टमर आपल्या नावावर आलं होतं म्हणून या 19,000 दिले त्यांना. नाही तर या शेळ्या 20,000ला 1 रुपया आपण कमी घेतला नसता. 1,000 रुपये आपण फक्त एक गिऱ्हाईक नाराज नाही हो म्हणून फक्त 1,000 आपण कमी घेतले यांची. ओके. क्वालिटी पहा तुम्ही. शेळ्या कशा 1 नंबर क्वालिटीच्या शेळ्या देतोय आपण त्यांना. या आपण काढून दिल्या त्यांना शेळ्या. ते काढणार नाही या शेळ्या. ही वस्तू दादा घेणार कुठलं तुम्ही? सावरगाव. तालुका कुठला? नांदगाव तालुका. आता सुरुवात करता तुम्ही. तुमचं नाव? बाबासाहेब वसंत साबळे. चालेल ठीक आहे. मित्रांनो त्या 5 शेळ्या चालल्या गाडीमध्ये. शेळ्या बसू नका त्या बरं. सडा पाय वगैरे दिली. मित्रांनो आता एक कस्टमर आलेलं आहे. गाडी त्यांची आहे MH10. धावान बांधतात इकडे 10 शेळींची. तर तिकडे पावर आला तो भाऊ. सौदा झाल्यावर नक्की विचारू कुठले काय असं.
मला बोलायचं काय सागर मी काय म्हणतो त्यांनी सांगितलंय ना फक्त हे ना व्यवहार मामा आता करून घ्या नावावर आले ते फक्त आपल्या नावावर द्यायची व्यवहार आहे ना त्यांचे बी जाऊ द्या तुमचे 19,000 मी बकऱ्या दिल्या सागर काय बोललो अजून 8 बकऱ्या काढणार आहे मामा 8 बकऱ्या काढणार नाही द्या एवढं वेळ मामा द्या शेट द्या जाऊ द्या आले लांबून आले शेळ्या चांगल्या या शेळी पुढे जाते शेळ्या पोडेल नाही म्हणूनच हे फक्त द्या द्या चालू गाडी द्या हा अजून 8 काढणार आहे ते त्या बांधायची इकडं हा याला या राहू द्या साईडला 5 इंचातलं मित्रांनो सागर भाऊनी त्यांना अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला जर शेळ्या घ्यायच्या असतील गाडीतल्या कुठल्याही 10 तर तुम्हाला 20,000 रुपये किंमत लावा लागेल. तर मित्रांनो गाडी ही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धतीने गाडी बनत असते. कोणाची खरेदी कशी असते, कोणाची खरेदी कशी असते आणि कोणाची क्वालिटी कशी तर कोणाची क्वालिटी कशी असते तर त्याच्यावर डिपेंड असतं. आता ही गाडीची त्यांनी जी खरेदी होती त्यांनी सांगितलं तुम्हाला वरच्या शेळ्या ह्या 20,000 प्रमाणे घ्याव्या लागतील. तर तरीही ते म्हणजे आता कलूक आलं 19ला तरी हा सौदा झालेला आहे. 19,000 प्रमाणे एक अशा शेळ्या आहेत. मित्रांनो शेळ्या अजून या भुक्या आहेत. शेळ्या करताना त्यांनी सगळ्या शेळ्या तोलावरच्या काढलेल्या आहेत. हा एक हा ही पिल आली तिच्याकडे 2 पिल्ले दिले मित्रांनो त्यांनी. अजून या शेळ्या चरलेल्या नाहीत मित्रांनो. चरल्यानंतर शेळ्या दिसतील. शेळ्या वगैरे सगळ्या 1 नंबर काढल्या त्यांनी. एकही शेळी नाव ठेवायसारखी जागा नाही आहे. तर झाला हा 19ला 10 शेळ्यांचा सौदा. ते अजून घेत आहे 8 शेळ्या म्हणून ते हा सौदा त्यांनी करून घेतलेला आहे. आणि मित्रांनो हा जो दाम आहे फक्त पट्टीसाठी असतो. तर चला माझं तिकडे जाऊ. तिकडे अजून ते शेळ्या पाहता 8 शेळ्या पिकअप आणली त्यांनी. काहीतरी सांगलीचे वाटतं ते. तुझं पार्टिशन लागेल होतील असं वाटतंय मला. बकऱ्यांची आयडी जास्त आहे. पार्टिशन लागेल रे तिला. पार्टिशन लागेल. एक काम कर थोड्या कम आयडला तिकडे घाल. मोठ्या बकऱ्यांना घालू. मित्रांनो इथून 10 शेळ्या घेतलेल्या त्यांनी. आता या गाडीत 10 त्या मागच्या गाडीत गेल्या 15 शेळ्या. आता या शेळ्या तुम्ही बघून घ्या. जे तुम्हाला दावणीमध्ये शेळ्या दाखवल्या त्या आपण बघून घ्या तुम्ही. आता जशी तशी नजर असते. हे बघा हे बघा ही पण त्या पट्टीमध्ये जे 19च्या पट्टीमध्ये. सहा झाले वाटतं. ही 7वी घ्या. ही पण त्याच पट्टीमध्ये. ही आली 8वी. ही पण बघा मित्रांनो 19च्या पट्टीमध्ये बघा. ही मोठी शेळी होती. 3 जण उचलायला लागली तिला. याला 2. हे बघा ही पण त्या पट्टीमध्ये. दर हप्त्याला आमच्याकडे कातरून कुतरून अशी आता चालू गाडी हे मागचे तुम्ही 22,000 येतो. मित्रांनो क्वालिटी बघा. फुल तोलावरची शेळी. ही घ्या इकडची का बघा. आणा दिला मामा. मित्रांनो ही बघा अजून हे जबरदस्त क्वालिटी. हे बघा मित्रांनो क्या बात आहे. दुसऱ्या होताची मित्रांनो बघतो जबरदस्त. ही बघा ही 1 नंबर मित्रांनो. ही बघा ही पण पहिला दुसऱ्यामध्ये फक्त मोजून जबरदस्त क्वालिटी आणली धरून. दुसऱ्या दिवसाची आकल. क्या बात आहे मित्रांनो. काच बघायची जाण्याला काच बाकी जाण्याची नाही गाभा नाही. गाभण आहे ना. क्या बात आहे मित्रांनो. जबरदस्त काच लागली. ते बघा ही पण गाभण कच्ची रोळी. मित्रांनो हिचं माप बघा. जनरल म्हणते बघा. हा जनरल ती. हा गाडी जनली मित्रांनो ती.
ही बघा मित्रांनो, ही पण पाटाची मित्रांनो बघा, दुसऱ्या त्याची पहिल्या झोपायची का? हां मित्रांनो, पहिल्या झोपायची ही पण बघा, मापला जबरदस्त आहे मित्रांनो, माप उंच पूर्ण फुल साईज. हे बघा सागर भाऊ आज दाखवा. हे बघा का क्या बात. मित्रांनो गाडी वगैरे खूप चांगली आलेली आहे, म्हणजे जवळपास संपूर्ण शेड्या जवळपास या 60 मधून 20-30 शेड्या आहेत, तोलावरच्या शेड्या आहेत. हे बघा मस्त. हे वाईट, हे पहिल्यामध्येच बच्च वाटतं ना, ही अंगठी ओरिजिनल पहिल्या झोपायची पाटी मित्रांनो, खाली बघा. बरोबर मित्रांनो, अजून लय वाढायची ती पाठ. ही पण बघा क्वालिटी, शिंगडी बघा एक नंबर, छोटी शिंगडी, दुसऱ्या होत्याच्या मित्रांनो फक्त. बघा क्वालिटी बघा, अजून हा बरोबर वस्तू आहे. ही पण बघा मित्रांनो, वा एक नंबर क्वालिटी मित्रांनो. शिंगडी बघा एक घरचा जोडा मित्रांनो, शिंगडी बघा एकच नंबर, एका माईची लेकरं दोघी पण सगळी सेम, एक शिक्का मित्रांनो, लागलेल्या पण सारख्याच आहेत. बरोबर महिना घेतील मित्रांनो, महिना 1.5 महिना जाण्याला, पण क्वालिटी एक नंबर, उंच पण बरोबर. भावनगर म्हणता मित्रांनो, भावनगर दंगलची क्वालिटी यांची. दुसऱ्या रुपयाची हे वस्तू आली मित्रांनो, अजून एक नंबर. हे बघा म्हशीचं बच्च, या बात एक नंबर वस्तू. दुसऱ्या रुपयाची शेळी. हा हे बघा दुसऱ्या दवापाचे मित्रांनो, बघतात कासावरनं कडून जातात. गुळाची वेली नवीन नाव आलं. गुळाची वस्तू मित्रांनो, आज पहिल्यांदा काय तर नवीन नाव ऐकायला भेटलं, गुळाची वेली. हे वस्तू मित्रांनो बघा, अजून ही 3-4 मध्ये असेल का? काय बात करता, शिंगपा तुम्ही पडलेले नाही दिला. हा हा काही शेळींचे सड मोठे राहतात, लांब राहतात. हा का बघा 6 दात आहे. 6 दात मित्रांनो, अजून शेवटचे दात केलेले नाही. अरे वा बरोबर. वस्तू काय बघा, तिथे सड मोठी हा लागेल मित्रांनो, जबरदस्त लागेल ही शेळी. 2-3 लिटर दूध काढत आहे का टायमाला. बरोबर वस्तू ओरिजिनल भावनगर. हे पण बघा मित्रांनो, सगळ्यात दुसऱ्या जाप्याचा येशील दादा. मला एक नंबर आणला. तिसऱ्या झोपेची नाही तर पहिल्या दुसऱ्या मध्ये. हा हे बघा, हे बघा मित्रांनो, पहिल्याशीच पार्टी मित्रांनो, पहिल्यामध्येच आहे. शिंगडी बघा, चेहरा पट्टी बघा, हाताला 4 दात, 6 दात केली का? 6 दात केली मित्रांनो. काही शेड्या खूप लेट लागत असतात, ते लावतात लेट, माप पूर्ण होईपर्यंत लावत नाही. पहिल्या त्याची पाड्या बरोबर. कास किती जबरदस्त आहे. हो हे बघा अजून, वा एक नंबर वस्तू. अजून लागेल ती 8 दिवस कच्ची मित्रांनो, 8 दिवसामध्ये काच गेली अजून, आणि जणल्यानंतर काही दुधाला उतरेल शेळी. अजून सफेद जोडा एक नंबर आणला. हा का जोडा अरे वा. या एका घरच्या का वस्तू आहे? त्यांची ऑनलाईन 45,000ला मागणी झालेली. ऑनलाईन? हो. हा का आपल्या व्हिडिओवर ना का? हो अच्छा, आपल्या व्हिडिओवर. हा मग काय सांगितलं तुम्ही? फायनल त्यांना 51,000 रुपये. फायनल 51 सांगितलं? 60,000 किंमत सांगितली त्यांना. हा पण ते गिऱ्हाईक थोड्या जवळचे संबंध निघाले, त्यामुळे फायनल त्यांना 51,000 सांगितले. अच्छा. गिऱ्हाईक काय लांबच्या भागातले नाही, गिऱ्हाईक आपल्याच भागातले. आपल्या भागातलं का? बघा वस्तू हे बघा मित्रांनो.
मित्रांनो ही पहिल्या झोप्यामध्ये झाली होती, दोन बच्चे हिला 2 बच्चे होते ना, काल व्हिडिओ मध्ये दाखवली ती यांची. हे बघा पहिल्या वेतामध्ये 2 पिल्ले आहेत. पहिल्या जातीच्या ना? हो हो. हा आला सफेद जोडा परत, एका घरचा जोडा. अरे वा, या शेळीची पाठी तिची पाठी. मायले की द्या हो. हो हो. हे बघ. लागायची शिळा नाही. काय लागेल ती शिडी 4-5 दिवस जन्म मित्रांनो. काच बघा जबरदस्त. कितीची पाट आहे? ही तिची पाठी पहिल्यामध्ये. आज बघूनच किती दूध काढायला याचा अंदाज लावून घ्यायचा. बरोबर बरोबर. एवढ्या 8 दिवसात जन्म झाली शेळी. हो हो. माप आहे जबरदस्त ही काच बघ. हो ते लागायचे 2-4 कच्ची. बरोबर. पहिले तुम्हाला दाखवली ना जन्मलेली शेळी, हा ही तिच्या जोडीची शेळी. तिच्या जोडीची का? पहिल्याच वेताची पण. ही पण बघा मित्रांनो पहिल्या होताची जनली पण. हा हो ताजी जन्मलेली. काजू जनलेली. दोघांना 2-2 दिले. दोघांना 2-2 पिल्ले. क्या बात आहे मित्रांनो. पहिल्या वेता म्हणजे दोघांना 2-2 बच्चे आहेत. आता हे बघा माप काशी काय जबरदस्त काशी लागलेले आहेत. अजून लय लागायचे मित्रांनो काशी. अजून बघा एकदम नरम काश अजून लय लागेल ती कास अजून. पोळी एकदम पोळी. हो या पहिल्या वेताची पाठ आहे महाकाल. ही पण पहिल्या तुझी पाठ तुम्ही सापडत नाही ती. लगन जिंकून गेलो याच्यात ना मित्रांनो. पहिल्या वेताची पाठ ती. बघा आकाश. ये दुसऱ्यामध्ये हे माप आहे मित्रांनो. क्वालिटी बघा, चमक बघा. ओरिजिनल भावनगर. ओरिजिनल भावनगर कापड. वा वा वा. मांडीवरच्या शेळ्या. आता हे बघा किती लंबी लस्सी. ही पहिल्या तुझी पाडे मित्रांनो. ही पण गा बनायची. हे बघा आता अजून घेते 15-20 दिवस. 4 तास. 4 तास. माफ करू लंबी. ही होंडी आली. पहिल्या जातीच्या. ही पण पहिल्या पाहिजे. बरोबर. ते लागायचे. ही पण पहिल्या दाखवायची पाठ. नंतर म्हणे नाही नाही म्हणे माहिती. मित्रांनो गाडीमध्ये जास्त जो माल आहे पहिल्या दुसऱ्या होता जास्त माल आलेला आहे. एकाच घरचा. या पण एका घरच्या मित्रांनो बघा. त्याच्यात एक जनली एक गाव आहे. जळलेले गावून. ही जणलेली ही व्हिडिओ मध्ये दाखवली बाजा 2 शेळ्या. हा हा ही घरी. 2 शेळ्या आहेत. अच्छा अच्छा. एक गावाने एक जणलेली तिला 2 पिल्ले. हिला पण 2 बच्चे. म्हणजे 3 शेळ्या पहिल्या वेतामध्ये 2-2 पिल्ले दिलेले आहेत. एका घरचे आहेत, एका शेळीचे मित्रांनो दोघे. हे बघा अजून खास आहे मित्रांनो. गाला वगैरे लय मोठं जाऊ ती चालता येणार नाही मित्रांनो एवढी. भरपूर दिवसानंतर मित्रांनो एवढ्या तोलाची शेळ्या बघायला भेटत आहे. हे बघा वा. किती 8 दिवस लागले. हा अरे वरती चढून गेली. पहिल्या दिवसाची पाठ आहे. पहिला तुझी. हा, माप बघा. हे बघा. 2 दात किंवा 4 दात असेल. 4 दात. 4च दात आहे. 4 बी पूर्ण झालेले आहेत. बघा हे बघा. पहिल्या दिवसाची पाठ आहे. माप बघा किती जबरदस्त आहे. मित्रांनो हे बघा याच्यात पाठी वगैरे सगळ्या पाठी सगळ्या पहिल्या त्याच्या पाठी उतरत्या खाली. मागच्या काही दुसऱ्या त्याच्या दिसतात 1-2 शेड्या. नाही बाकी पहिल्या त्याच्या तुम्हाला दिसतात ही दुसरी होती. मागे पहिल्या त्याची थांबलेली. बरोबर. शेड्या हे बघा ती व्हिडिओ मध्ये बकरी होती ना. हा पिल्ला आली बघा. पाठ हा ही हा पाठ आहे ती. ही पाठ आहे का व्हिडिओ मध्ये. बघा मित्रांनो पहिला तर माझी कास बघायची होती. पहिल्या दिवसाची आहे बा. 4च दात आहे बा. 4 दात. किती होतं सागर भाऊ गाडीमध्ये शेड्या. आज गाडीमध्ये आपण 60 शेळ्या आणल्या. 60 आणल्या का. 60 मध्ये 6 शेळ्या 2-2 पिल्लवाल्या आहेत. हा आणि 54 शेळ्या आहेत त्या गामना शेळ्या आहेत. गाबणे शेड का. त्याच्यामध्ये 10-15 थोड्या महिनाभर लेट आहेत. हा बाकीच्या 40 शेळ्या तर डायरेक्ट तोलावरच्या शेळ्या. डायरेक्ट तोलावरच्या. 15 दिवसाच्या आत जणून जातील अशा शेळ्या. हा का.
आता तुम्ही बघितलं व्हिडिओ मध्ये संपूर्ण दाखवलं आपण मित्रांनो. संपूर्ण दावण आता जी बांधलेली आहे, संपूर्ण दावण तोलावरच्या गाभणी शेळ्यांची दावण आहे, ज्या एवढ्या 8 दिवसाच्या आत जणणाऱ्या शेळ्या असतील मित्रांनो. 1-2 असेल तर असेल जी महिन्याच्या आत जणेल, पण बाकी संपूर्ण 8 दिवसाच्या आत आहेत. याच्यामध्ये अजून 2-3 शेळ्या आहेत एवढ्या 1-2 दिवसामध्ये जणणार आहेत. तर तुम्हाला एक शेळी सोडून दाखवणार आहे. त्या अगोदर पट्टी बघून घ्या, पट्टीमध्ये माप बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला चेहरा पट्टी पण दाखवतो. तर मित्रांनो शेळ्या वगैरे अजूनही काही सरलेलं नाहीये, थोडा निम्माचा पाला खाल्लेला आहे, केव्हापासून शेळ्या फक्त बसत आहेत. तर आजचा दिवस त्यांचा आराम होईल. आराम झाल्यानंतर उद्यापासून शेळ्या चरायला लागतील खऱ्या, कारण की मित्रांनो जवळपास 1700-1800 किलोमीटरवरनं शेळ्या येत आहे. तर जवळपास 17-18 तास लागून जातात शेळ्या येण्यासाठी. काल दुपारच्या जवळपास 3-4 वाजेपासून शेळ्या निघाल्या होत्या. तर आज सकाळी ही गाडी आलेली आहे 9:30 वाजेपर्यंत चाळीसगावमध्ये. तर शेळ्यांची आता जवळपास यांचं 10 आणि 5-15 शेळ्यांनी विकलेल्या आहेत. त्या शेळ्या विकून देखील मित्रांनो आता त्या शेळ्या इकडे आहेत. अजून क्वालिटी कशी उरलेली तुम्हाला ते बघायला भेटेल. अजून ही टॉपचीच क्वालिटी आहे. याच रेंजच्या शेळ्या मित्रांनो त्यांनी दिलेल्या आहेत. आता हे कसं असतं शेळीमधली शेळी असली की बरोबर त्यांच्यामध्ये घुसत असते ती. सागर भाऊ तर हे बघा मित्रांनो माप बघा शेळीचं. हा मधून 3ऱ्या वेळा शेळी असणार मित्रांनो. फक्त माप बघा हिची कास उसका. हे बघा काच बघा एकदम कवडी काच आहे मित्रांनो, काहीच नाही. हे बघा एकदम एवढी लागायची काच, अजून खूप लागणार नाही, तिला चालता येणार नाही एवढी लागेल ती मित्रांनो. हा जबरदस्त माप आहे मित्रांनो शेळीचं. शेळी बघा म्हशीच्या पाल्लीसारखी शेळी आहे. हिला अजून 2 दिवसात पाहायची मित्रांनो, नजर काम करू देणार नाही ती. हे बघा ही आज उद्यामध्ये जणणारी शेळी मित्रांनो. हिच्या केव्हापासून हाल चालू आहे, आजच जणते का काय ती, आजच जणेल ती, आजच जणेल ती. केव्हापासून तिची पाहतोय मी, उठ बस करते ती केव्हापासून. तर ही पण बघा मित्रांनो 3ऱ्या वेताची आहे. त्या मोठ्या मापाच्या शेळ्या मित्रांनो, या खास दुधाच्या कामाच्या शेळ्या. पहिल्या आणि 2ऱ्या वेतामध्ये थोडं दूध कमी असतं, पण 3ऱ्यामध्ये जे दूध असतं मित्रांनो हे भरभरून दूध असतं शेळींना. हे बघा 3ऱ्यापासून खरं दुधाला सुरुवात होते शेळींना. आता हे पण 3ऱ्याची शेळी आहे वस्तू. आता हे इकडे बघायला भेटेल तुम्हाला, हे पण सोडून दाखवतो मित्रांनो. संतोष अण्णा यांनी जे माप आणलं, यांची क्वालिटी आणली, 1 नंबर क्वालिटी आहे. मागची गाडीची क्वालिटी देखील मित्रांनो त्यांची तशीच होती सेम. ह्या शेळ्या देखील मित्रांनो जणल्यानंतर तशा लागणार आहे. जर तुम्ही यांचा मागचा व्हिडिओ पाहिलाय, जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो लिंक, तुम्ही तो देखील बघू शकता. किंवा हा व्हिडिओ संपतानाच तुम्हाला तो व्हिडिओ देखील बघायला भेटेल की त्या व्हिडिओमध्ये कशी क्वालिटी होतं असं. हे बघा हुंडीमध्ये हिची कास उसका, ही 2ऱ्यामध्ये जे बघा पक्की गाभण फुल तोलावरची शेळी मित्रांनो. 8 दिवसाच्या आत जणणारी शेळी पक्की. आज भुक्या असल्या कारणाने थकव्यामध्ये शेळ्या आज. तर ही बघा हिची क्वालिटी बघा जबरदस्त. आता ही पण बघा मित्रांनो, ही 8 दिवसाच्या आत जणणारी शेळी मित्रांनो. तुम्ही जर गाभण शेळ्या घेऊन चाललाय तर घेऊन जाताना तुम्ही सौदा तसाही झाला. आता ही गाडी सकाळची आली, हिने सौदा केला, आता शेळ्याने थोडा चरू दिला, थोडा आराम झाला शेळींचा. मग आता गाडीमध्ये शेळ्या टाकतील घेऊन जातील. आता तुम्ही शेळ्या गाभणे घेऊन जातात तर मकान लगत न खाऊ घाला, जणल्यानंतर मका खाऊ घाला. आणि जणाच्या अगोदर त्यांना फक्त जी सरकी पेंड असेल किंवा तुमच्याकडे गोडी पेंड वगैरे जी पण येत असेल ते खाऊ घाला. ह्या महिन्याभर लेट आहे थोडा. बरोबर बरोबर माप जबरदस्त दिसेल. सोडा बरोबर मित्रांनो. गाभणे शेळींना मकानी खाऊ घालायचं असतं, कारण की मका खाऊ घातल्याने जास्त दूध सोडत असते. खास जणाच्या अगोदर दूध सोडून देते, म्हणून ढेप खाऊ घाला, सरकी पेंड वगैरे. जळल्यानंतर मका खाऊ घाला. हे बघा मित्रांनो ही पण जबरदस्त. कमी कमीच पाजा भाऊ, कमी कमीच पाजा. जास्त पाजला बच्चा आगवतील, अपचन होईल, नंतर प्रॉब्लेम येईल. हे बघा ही बघा मित्रांनो क्वालिटी. पहिल्या वेताची पाठ आहे फक्त. घोड्याचा बच्चा 1 नंबर, 4 दात करायला ती. हे बघा कास 1 नंबर. आता ही पण बघा, ही 2ऱ्या-3ऱ्यामध्ये असेल. हे बघा ही थोडी लेट आहे, म्हणजे महिना जाता जाणार ही पण. जबरदस्त ही पण मित्रांनो. बरोबर कास बघा मित्रांनो, तोलावरची शेळी. हा आणि ही व्हाईट बघा मित्रांनो, व्हाईट 3 आलेले आहेत.
एका शेळी जी मोठी त्यांची आई पण आलेली आहे आणि तिच्या दोघी पाठा पण आहेत, दोघी तिच्या पाठा आहेत. ही त्यांची आई आहे, म्हणजे तिघी महिला एक आलेल्या आहेत. त्यांच्या आईची क्वालिटी आहे मित्रांनो. खाली काच बघा, एक नंबर जबरदस्त डायरेक्ट. ही जेव्हा लागेल ना हिच्याकडनं काढा तुम्ही बिंदास 2 लिटर झाल्यानंतर एका टायमाला. हे बघा, कारण की तिच्या पाठी तुम्हाला सांगतो तिच्या पाठीचा रिझल्ट आहे. दूध काढल्यानंतर देखील पाठींचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे. पाठी बघा तिच्या बरोबर आल्या पहिल्या वेतामध्ये. अशीच ब्रीड राहणार. हा, व्हाईट कलर मध्ये एक नंबर आहे बघा. हे चालता येतं. अजून एक जोडा आहे मित्रांनो, टॉपचा जोडा आहे याच्यामध्ये, तो पण कलर मध्ये, तो पण तुम्हाला दाखवतोच. आता ही बघा, ही मोजून ही पण पहिल्या दुसऱ्यामध्ये क्या बात आहे. हे एक नंबर शिंगडे बघा पहिल्यामध्ये मित्रांनो, फक्त पहिल्यामध्ये 6 दात पाठी मित्रांनो. मित्रांनो सुरुवातीचे जे 2 दात आहेत ते 2 दात ते उशिरा करत असते, बाकीची नंतरचे दात लवकर करत असते शेळी. बरोबर. आता ही वाव जबरदस्त माप आहे मित्रांनो. वरच्या नाही 15 शेळ्या त्यांनी विकल्यात. वरच्या म्हणताच्या नाही, कारण की वरच्या अजून शेळ्या इथं खाली दिसून राहिल्या, अजून फक्त 15 शेळ्या त्यांनी विकल्यात आपण. पहिल्या वेताच्या समोर त्यांना पहिल्या वेताच्या लागत होत्या, त्या हिशोबाने त्यांनी त्यांच्या मताने शेळ्या घेतल्या. बरोबर. अजून मोठं माप आहे आपल्याकडे. आता बघा मोठं माप मध्ये मित्रांनो हा बघा जोडा आहे. आता ह्या जोड्याची यांची वापर 51,000 आहे, पण त्यांच्याकडून नात्यात मागितलंय त्यांना 45,000 त्यांनी सांगितलंय. अजून कमी होईल काहीतरी नात्यामध्ये त्यांच्यावर. हा लागायचे माप आहे, कवडं माप आहे. हे बघा हा जोडा सगळ्यात टॉपचा जोडा आहे, सगळ्यात टॉपचा जोडा मित्रांनो. हा त्यांच्या नातेवाईक कोणी त्यांचे साडूचे कोणतरी, तर 41 पर्यंत त्यांनी मागितले. 41 मध्ये मागताय ते समजेल. आता ह्या बघा संपूर्ण शेड्या. आता कुठं जर आराम झाला आणि आता शेड्या बांधला चरू राहिला तिकडे. एकच माणूस चरू शकतो. हा एकच म्हणतो का आपला एक माणूस. बरोबर. सागर भाऊ, आता आपण शेड्या वगैरे संपर्क दाखवल्यात आणि जो सौदा झाला आहे त्या शेड्या देखील आपल्या दर्शकांनी पाहिलेला आहे. तर मग आता याच्यात मध्ये काय किमती असणार आहे? आता तुम्ही शेड्या मला पट्टी बांधून दाखवली. आकाश दादा, आपण आता ज्या शेळ्या विकल्या आहेत ते तुम्ही समोर होते लाईव्ह येते. बरोबर. ज्या त्यांनी काढल्या आहेत त्या फक्त त्यांनी पहिल्या वेताच्या म्हणून त्यांना शेळ्या पाहिजे होत्या. त्यानुसार त्यांनी आता कस्टमरची जशी इच्छा आहे तसा तो माल घेणार आहे. बरोबर. कस्टमरनी पहिल्या वेताच्या शेळ्या घेतल्या त्या आपण बघितलं आता तुम्ही व्हिडिओमध्ये. बोला आता ते बघितली थोडी. आपण त्या व्हिडिओ मधल्या शेळ्या बघितल्या तुम्ही, 19,000 रुपयाने आपण दिलेल्या आहेत त्या शेळ्या. बरोबर. तर आता त्याच्यापेक्षाही वरच्या लेवलच्या शेळ्या आपल्याजवळ पडलेल्या आहेत आता. बरोबर. तर ज्या शेळ्या आहेत आता जर कधी समजून घ्या दुसरं कस्टमर आलं तर त्यांना कमीत कमी 10,000 घेतल्या त्यांनी, तर फायनल त्यांना आपण 19,000 ते 20,000 पर्यंत शेळी देणार. वरच्या 50 10 घ्यावं लागतील. 50 शेळ्या आता आपल्या तो अवेलेबल आहे. बरोबर. 50 मधून कमीत कमी त्यांना 10 शेळ्या घ्याव्या लागतील. 10 घ्यावं लागतील. 2-5 घेतल्या तर मग 2-5 ला रेट द्यावा लागणार. कारण 10 घेतल्या म्हणजे 10 मध्ये घेणाऱ्यालाही परवडतं आणि विकणाऱ्यालाही परवडतं. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 10 लिमिट ठेवावं लागेल. बरोबर बरोबर. 10 घेतल्या म्हणजे तुम्हालाही परवडणार आहे. हो, त्या हिशोबाने. बरोबर. त्याच्यानंतर त्या 10 गेल्यानंतर परत 10 गेल्यानंतर ज्या दुसऱ्या असतील त्या आपण 17-18,000 पर्यंत देऊ. बरोबर. अशी किंमत जसा माल राहील तसं आपण किंमत कमी जास्त करणार आहे. बरोबर. आता समोरचा कस्टमर माल कसा घेतो यावर डिपेंड आहे. बरोबर बरोबर. आता या आपण सकाळी दिलाय 19,000 त्यांनी माल तशा पद्धतीचा घेतला म्हणून आपण त्यांच्याकडनं किमतीपेक्षा मी सांगितल्यापेक्षा त्यांच्याकडनं 1,000 मी त्यांना डिस्काउंट म्हणून कमी केले. बरोबर. म्हणजे आपण त्यांना 19,000 शेळ्या दिलेल्या आहे. म्हणजे त्यांनी तुम्ही त्यांना अगोदर त्यांना 20 किंमत सांगितली? 20च सांगितलं होतं त्यांना कॉलवरच, की तुम्हाला कमीत कमी 20,000 कमीत कमी 10 शेळ्या घ्याव्या लागतील. अच्छा. पण ते त्यांनी शेळ्या पाठरावण काढल्यामुळे मी त्यांच्याकडनं 1,000 कमी केले त्यांना डिस्काउंट म्हणून. 1,000 कमी घेतले आपण त्यांच्याकडनं. बरोबर बरोबर. म्हणजे तुमच्या वरचा माल त्यांनी घेतला नाही, त्यांची पाठरावण काढला त्यांनी पाठरावण घेतलंय म्हणून 1,000 त्यांना आपण 1,000 रुपये नगाला डिस्काउंट दिलेला आहे. बरोबर बरोबर. आता ज्या शेळ्या आहेत आपल्याकडे या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे शेळी एकदम ज्या गिरायकाला पिल्लू पण हवंय आणि दूध पण हवंय अशा कामाच्या आपल्या जो आता शेळ्या आहेत. अच्छा अच्छा. त्यांना पिल्लू पाजून दूध मिळणार आहे. ओके. अशा काशीच्या शेळ्या आहेत आपल्याकडे. बरोबर. आता कास तर तुम्ही बघितलं, काशी दाखवलं सगळ्यांना. ओके ठीक आहे. तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे. तर शेळ्या अजून जवळपास 50+ शेळ्या आहेत
वरचा माल वगैरे गेलेला नाहीये. जो माल त्यांनी काढला प्रत्येकाची नजर असते. कोणाला पाठरवान लागत असं म्हणजे पहिल्या वेताच्या पाठी, तर जी पट्टी पहिले तुम्ही 10ची पाहिली त्याच्यामध्ये पहिल्या वेताच्या काही शेळ्या होत्या. आता याच्यामध्ये जे दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या याच्यामध्ये. तर मित्रांनो जी शेळी असते ही तिसऱ्या वेतापासून दुधाला जास्त उतरत असते. पहिल्या दुसऱ्यामध्ये थोडं कमी दूध असतं शेळीला, पण त्याच्यानंतर शेळी दुधाला उतरत असते. आता बघा चरत्या शेळ्या, आराम नव्हता झालेला. तुम्हाला घ्यायचं असेल तर त्यांनी काही किंमत सांगितली असली, तुम्ही समोर या, तुम्हाला कशी शेळी आवडते समोर आल्यावर मित्रांनो कळतं. आपल्याला वस्तू पाहिजे समजत, जसं आपण व्हिडिओमध्ये काही पाहिलं तर बऱ्याचदा आपण नवीन असतो, कोणी तर काही कमेंट करत असतो. समोर या, समोर कोणीही येताना त्यावेळेस एवढी किंमत देऊन जात असतो. बोला ना. आता आपण ज्या शेळ्या दिल्या त्या शेळ्या आपण 19-19 हजाराने तुमच्या समोर दिलेल्या आहेत. बरोबर. आता त्या शेळ्या घेऊन आता आपण जी दावण बांधली होती त्याच्यात तर तुम्हाला बघायला मिळालंय फरक टॉपच्या शेळ्या आहेत की नाही. बरोबर. त्याच्यामुळे मला काही जास्त बोलायचं सांगायची काही गरज नाही. बरोबर. आता आपण दावणीला ज्या शेळ्या बघितल्या त्या आपल्याला अवेलेबल आहेत आता. बरोबर. जर कोणाला घ्यायच्या असतील तर फायनल कमीत कमी 10 शेळ्या घ्याव्या लागतील त्यांना. 50 ते 51 शेळ्या आपल्याला अवेलेबल आहेत आता. बरोबर. त्याच्यामधून कमीत कमी 10 शेळ्या घेतल्या तर फायनल 20,000 रुपयाने मिळून जातील. तर मित्रांनो किमती वगैरे तुम्हाला समजल्यात, क्वालिटी वगैरे कशी घ्याल त्याच्यावर अवलंबून असणार आहे. तर तरी आता तुम्ही यांना काही डिस्काउंट दिले 1000 रुपये, तरी म्हणजे 20 सांगितले 19 दिले. आता तुम्ही जे किमती सांगितले याच्यामध्ये काही होईल का थोडंफार? आकाश दादा, मी म्हणजे खोटं बोलून गिऱ्हाईक इथपर्यंत बोलून घ्यायचं, कस्टमरला सांगायचं कॉलवर की तुम्हाला मी 15ने 16ने शेळ्या देतो बा, असं. वरच्या शेळ्या कोणीच देत नाही 15-16ने. बरोबर. आता तुम्ही माझा माल बघितलाय, हा माल तुम्हाला कुठेच मिळणार नाही 15ने 16ने. आम्हाला तिथं जागेवर मिळत नाही तर इथं कोणीच देणार नाही. बरोबर. जसा माल राहील तसं तुम्हाला मोल द्यावा लागणार आहे. मी आता तुम्हाला सांगतोय 20-20 हजारांनी. मी हे का सांगतोय, कस्टमर एवढ्या लांबून येणार आहे, त्याला तिथून इथं बोलून घ्यायचं, इथं आल्यानंतर 25 हजारांनी 27 हजारांनी किंमत सांगायची. ते काम नाहीये आपल्याकडे. बरोबर. डायरेक्ट जे येते फक्त आपल्याकडे कमीत कमी 100-500चा फरक पडेल. बरोबर. बस, जास्त नाही फरक पडणार. वस्तू तशी देणार, पैसे पण तसेच देणार. चालेल, ठीक आहे. तर यांचा पत्ता वगैरे विचारायचा राहिला होता. भाऊ तुमचा पत्ता कुठला? सांगली तालुका जिल्हा सांगली. जिल्हा सांगली, तालुका कुठला? कडेगाव तालुका. देवरष्टेगाव कडेगाव तालुका. कडेगाव तालुका, देवरष्टगाव. अच्छा, नाव काय घेणाऱ्यांचं? संतोष होनमाने. संतोष होनमाने. तुम्ही काय किमतीने शेळ्या घेतल्या? 19,000 शेळ्या. शेळ्या बघितल्या तुम्ही, शेळ्या आवडल्या तुम्हाला? जी किंमत तुम्ही दिलेली त्या किमतीमध्ये तुमची नजर बसते की बरोबर आहे असं? ओके. तर मित्रांनो अजून बघा एवढा लॉट आहे, एवढा माल आहे अजून. चालेल, ठीक आहे. ही शेळी आज जाणून जाईल मित्रांनो. तर ते संतोषांना चेक करत होते काय पोझिशन काय नाही तिला.